विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. डोक्यावरी घेऊनी गुलाबरावजी, डोक्यावरी घेऊनी जे आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली, त्यामुळं मलाही विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवडत नाहीये. कवितेचे शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा, श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय, अजितदादांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तराच्या भाषणात एक कविता सांगितली, एवढे लक्षात ठेवा. विंदा करंदीकरांची कविता आणि वाङ्मय अजितदादा वाचायला लागले याचा मला विशेष आनंद आहे. आणि मराठी चांगलं साहित्य दादा वाचतायत याचं समाधान देखील आहे. अध्यक्ष महोदय, मीही विंदा करंदीकरांची एक कविता दादांना आणि आजच्या सत्ताधारी पक्षाला सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, कविता आहे त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो, तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना आता तळे ना पोहणे, पाणी कसेही ते असो त्याला तयारी पाहिजे. शेवटचं एक कडवं आहे, डोक्यावरी घेऊनी गुलाबरावजी, डोक्यावरी घेऊनी जे आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. अध्यक्ष महोदय, समोरच्या बाजूला या कवितेचा आशय लक्षात आला असेल असं मला वाटतं. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विदा करंदीकर यांच्या कवितेच्या माध्यमातून चांगला सामना रंगलेला पाहायला मिळाला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता. विदा करंदीकर यांची कविता एवढं लक्षात ठेवा या कवितेच्या माध्यमातून दादांनी जयंतरावांना चांगले स्टोमने मारले होते. तर जयंत पाटलांनीही विदा करंदीकर यांच्या त्याला तयारी पाहिजे या कवितेच्या रूपात दादांना एकदम खतरनाक आणि अजितदादांना ते टोचेल असं उत्तर दिलं होतं. यावेळी सभागृहात दोन्हीकडून वातावरण थोडं स्थिर पाहायला मिळालं. आता अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या या कवितेच्या माध्यमातून एकमेकावर हल्लाबोल करणाऱ्या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.